बाभुळगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही, पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। बेंबळा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाभुळगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। मंत्री उईके यांनी नांदुरा, वाटखेड खुर्द, वाटखेड विरखेड, मांगसावंगी आणि हस्तापूर या गावांतील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेती, घरे, रस्ते, वीज व्यवस्था तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने व अचूक सर्वेक्षण करून पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करणे, खराब झालेले रस्ते व सार्वजनिक पायाभूत सुविधांची त्वरित दुरुस्ती करणे आणि बाधित नागरिकांना आवश्यक मदत विलंब न लावता उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यानंतर मंत्री उईके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। बाभुळगाव तालुक्यातील पूर परिस्थितीचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्राधान्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत, आवश्यक सवलती आणि तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील। कोणताही पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ठाम ग्वाहीही मंत्री उईके यांनी यावेळी दिली। या पाहणी दौऱ्यावेळी विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी संकलन अमोल सांगानी, वडकी, राळेगाव। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।